पुराण काळामध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या ऐकून आपण थक्क होऊन जातो. त्यातीलच ही एक उर्वशी अप्सरेची कथा. एकदा स्वर्गात एक नाटक रचलं होतं. या प्रसंगात उर्वशीला लक्ष्मी मातेची भूमिका साकारायची होती. हे पात्र साकारताना उर्वशीने भगवान विष्णूचे नाव न घेता पुरुरुवाचे नाव घेतले. हे ऐकून नाटकाचे दिग्दर्शक करणाऱ्या भरतमुनींना राग आला. त्यांनी उर्वशीला शाप दिला, जर तू एखाद्या माणसाकडे आकर्षित झालीस तर तुला पृथ्वीवर राहून मानवाप्रमाणे मुलांचा जन्म घ्यावा लागेल. हा शाप उर्वशीला वरदानच ठरला. तिलाही तेच हवे होते. शापामुळे उर्वशी पुन्हा पृथ्वीवर आली. त्यानंतर तिने पुरुरुवाला भेटून आपले प्रेम व्यक्त केले. पुरुरुवाला उर्वशीने लग्नाचा प्रस्ताव दिला, पण उर्वशीने त्यांच्यासमोर 3 अटी ठेवल्या. उर्वशी म्हणाली की माझी पहिली अट आहे की तुला माझ्या 2 बकऱ्यांचे रक्षण करावे लागेल. दुसरी अट म्हणजे ती नेहमी तूपच सेवन करेल. तिसरी अट म्हणजे शारीरिक संबंध असतानाच दोघे एकमेकांना नग्न पाहू शकतो. पुरुरुवा म्हणाला, मला मान्य आहे. त्यानंतर पुरुरुवाचे उर्वशीशी लग्न झाले आणि ते दोघे आनंदाने एकत्रित राहू लागले. असे म्हणतात की काही काळानंतर स्वर्गातील देवतांना या दोघांचे सहवास आवडला नाही. उर्वशी गेली तेव्हा स्वर्गातील सौंदर्य नाहीसे झाले होते. त्यामुळे उर्वशीने पुन्हा स्वर्गात परतावे अशी त्यांची इच्छा होती. मग त्याने दोघांनाही वेगळे करायची युक्ती रचली. या योजनेअंतर्गत एका रात्री उर्वशीच्या बकऱ्याने गंधर्वाने चोरलं. अटीनुसार शेळ्यांच्या रक्षणासाठी जबाबदारी घेतलेल्या पुरुरुवाने त्या बकऱ्यांचा आवाज ऐकून उर्वशीने पुरुरुवाला त्यांना वाचवण्यास सांगितले. त्यावेळी पुरुरुवा नग्न होता. बकऱ्यांना वाचवण्यासाठी तो घाईघाईने नग्न अवस्थेतच धावत गेला. त्या दरम्यान देवांनी स्वर्गातून विजेचा जक्क प्रकाश केला आणि दोघांनाही एकमेकांना नग्न पाहिले आणि पुरुरुवाने त्याची अट मोडली. हे पाहून अप्सरा दुःखी होऊन परत स्वर्गात निघून गेली. धन्यवाद.